नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे कथा कोकणातली मधला बनिकेत आणि त्याची लाडाची बायको म्हणजेच बनी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, खूप दिवस, तसं तर दिवस बोलण्यापेक्षा महिने झाले आहेत ह्या बनिकेत आणि बनीवर पॉडकास्टच केलं नाही आहे मी, म्हणून मी सहज यांचा चॅनल बघितला तर तेव्हा मला समजलं की ह्या बनिकेत आणि बनीकडे गुड न्यूज आहे। आता लवकरच ज्युनियर बंटी किंवा बबली येणार आहे। ओव्हरऑल काय, ह्या बनिकेतने पण पंचवार्षिक स्कीमचा लाभ उचलला आहे आणि लवकरच बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीम मध्ये हा देखील सहभागी होणार आहे। मग ह्याचंही तेच धुनी भांडी संघटनेवाल्यांसारखं सुरू होईल की बाळाने शी केली, बाळाने शू केली, बाळ रात्री उठलं त्यामुळे आमची झोपच नाही झाली, आणि मग डायपरचं प्रमोशन, बेबी प्रोडक्टचं प्रमोशन, असे असंख्य प्रमोशन आता हा बनिकेत लवकरच करताना दिसेल आपल्याला। आणि मंडळी, आता बनिकेतला इतरांची मुलं शोधत फिरावी लागणार नाही त्या कंजूस ॲपचा प्रमोशनसाठी, स्वतःच्याच बाळाला घेऊन बसेल प्रमोशन करत। नाहीतर मागे माहिती आहे ना, कोणाच्या तरी मुलाला पकडून आणलं होतं आणि त्या कंजूस ॲपचा प्रमोशन करत होता। हा बनिकेत पण ना त्या ससुले फॅमिली सारखाच आहे, एकदम गचाळ। कधी आंघोळ तरी करतो की नाही हा एक मोठा प्रश्नच आहे, कधीच हा फ्रेश दिसत नाही। ह्याचा अवतार बघून तर असं वाटते की जंगलामधूनच हा पडून आलाय की काय। आणि हा व्हिडिओची सुरुवात पण एकदम वेगळ्या पद्धतीने करतो, सकाळ सकाळ स्वागत, दुपार दुपार स्वागत, संध्याकाळ संध्याकाळ स्वागत, कधीही दिवसातून मरगळल्यासारखा व्हिडिओ चालू करतो। आता 4 महिन्यांपूर्वी बनिकेतने एक व्हिडिओ केला होता, भाड्याने घेतलेल्या घराचं काय झालं। तर मंडळी, त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला हुशार बनिकेत आणि त्याचा मित्र झाईल गेले होते नाथबोट फार्मला डॉक्टरकडे, का तर ह्या बैलाला बकरे पाळायची अचानक इच्छा झाली होती। पण ह्याला बकऱ्याचं काहीच माहिती नव्हतं, नुसतं इच्छा होती म्हणून ह्याने पाळायचा निर्णय घेतला आणि त्या आणलेल्या बकऱ्याची तब्येत खालावली होती। आता ह्याला जर माहिती नाही आहे की कशी त्यांची काळजी घेतली जाते तर कशाला ना आणायचं, ह्याच्या हौसेपायी एखाद्याचा जीव जायचा, एवढी साधी अक्कल नाही का याला। आणि प्राणी पक्षी पाळणं हे काय मजा मस्ती वाटते का याला। अरे, बोलू नाही शकला म्हणून काय झालं, त्याच्यामध्येही जीव आहे ना, आणि अनमोल आहे तो जीव। आता ह्या बैलाला कोणी उपाशी तापाशी असं पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलं तर याला चालेल का? अजिबात नाही चालणार। मग ह्याला समजायला नको का, हा ज्या प्राण्यांना पाळतोय त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे याचा पुरेपुरेने अभ्यास पाहिजे ना। असंच आणलं आणि पाळलं असं नसते, त्यांना काय खायला दिलं पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे, किती प्रमाणात द्यायला पाहिजे, हे सगळं याला आधीपासूनच माहिती हवं। पण ते काय या मूर्ख माणसाला माहिती नाही। आधीच काळजी घेतली असती तर तो आजारी पडलाच नसता ना। पण हा मूर्ख माणूस शाळेत गेला असता तर याला समजलं असतं। शिक्षणाचा आणि बनिकेतचा तर 36चा आकडा आहे ना। काय तो होम टूरचा व्हिडिओ एकदम पकाव, आणि होम टूर दाखवताना मध्येच बनीबाई आल्या आणि बोलतात काय तर कोणी नेगेटिव्हली घेऊ नका, ह्यात असं काहीच नाही आहे, आम्ही हे फक्त आमच्या सोयीसाठी म्हणूनच हा निर्णय घेतला आहे। अगं बाई, एवढंच जर होतं तर मग दाखवायचंच कशाला ना। म्हणजे हे बरं आहे तुमच्या लोकांचं, तुम्ही काही उठसूट वायफाय गोष्टी युट्यूब वरती दाखवणार, जो की एक पब्लिक प्लॅटफॉर्म आहे। लोक ते व्हिडिओ बघणार आणि जर त्यात कोणाला काही आवडलं नाही तर मग त्यांनी बोलायचंही नाही, व्यक्तही व्हायचं नाही, का तर तुम्हाला वाईट वाटणार म्हणून। साधीशी गोष्ट आहे ग बनीबाई, तुम्हाला एवढाच त्रास होतोय ना लोकांच्या बोलण्याचा, मग नका दाखवू ना हे सगळं, नका टाकत जाऊ युट्यूब वरती, काय फरक पडतोय। पण अहो बनीबाई, तुम्हाला ते नाही जमणार ना, फुकटचे डॉलर्स कमवायची सवय लागली आहे ना तुम्हाला, त्यामुळे काही शिशू कंटेंट बनवायचा आणि पोस्ट करायचा युट्यूब वरती, त्यावर लोकांनी चांगल्या चांगल्या कमेंट्स कराव्या अशी ही तुमची अपेक्षा आहे। जर तुम्ही लोकांचा नाही विचार करू शकत तर मग लोक तरी का करतील ना तुमचा विचार। लोकांनी बनिकेतला कॉमेंट्स केल्या होत्या मंडळी की वेगळं का राहताय, तर त्यावर बनिकेत बोलतो काय तर तिचं काम संपेपर्यंत 10 वाजायचे रात्रीचे, मग जंगल मधून येणं जाणंही रिस्की वाटत होतं। अरे, मग असंच होतं तर घरच्यांनाही न्यायचं होतं ना सोबत, एवढी दगदग करायचीच कशाला होती।
मंडळी, आता हे लोक युट्यूब वरती एवढे फेमस झाले आहेत का तर यांच्या अंधमंद भक्तांमुळे. पण यांचे अंधमंद भक्त भेटायला यायचं बोलले की यांना पाहुणचार करावा लागेल ना, म्हणून घाबरे गुबरे होतात हे लोक. अंधमंद भक्तांना पण ना उगाच नको त्या लोकांना डोक्यावरती घेऊन चढवायची सवयच लागली आहे. हे लोक साधा भाव पण देत नाही कोणाला आणि अंधमंद भक्तांना त्यांच्या घरी काय जायचं असते नि काय काय कशाला त्यांना भेटायला जायचं असते, मला तेच समजत नाही. स्वतःची किंमत हे स्वतःच कमी करून घेतात अशा लोकांसाठी. एकदा काय या लोकांचे लाखो व्ह्यूज यायला लागले, लाखो रुपये कमवायला लागले की कोण सबस्क्रायबर्सनी कोण फॅन फॉलोवर्स. यांचं कसं आहे माहिती आहे का, अपना काम बनता भाड में जाए जनता. हा बनिकेत पण ना मंडळी त्या ससुल्यासारखाच आहे, फुकट तिथे प्रकट आणि असंतुष्ट आत्मा. कधी नाही तर एवढं देवाच्या कृपेने मिळालं आहे पण त्यात खुश नाही. नेहमी आपला अजून हवं या अपेक्षेमध्ये असतो. एकदम आशेभक्ती. जे काही फुकट मिळेल ते हपापल्यासारखं गोळा करायचं, एवढं मात्र या बनिकेतला छान जमते. बनाबाई बोलतात, हे सगळं काय फुकटचं मिळालंय फेम वगैरे असं समजू नका, त्याने खूप मेहनत घेतली आहे हे करण्यामध्ये. हो ग बाई हो, माहिती आहे त्याची मेहनत. मित्रांच्या जीवावरती तर एवढा पुढे गेलाय तो. सुरुवातीला तर त्या मित्रांचा नुसता वापर करून घेतला आणि लग्न झाल्यानंतर त्यांचाच पत्ता कट करून टाकलास ना ग बनीबाई तू. पण आव तर अशी आणतेस जशी काय खूपच साधी भोळी आहेस तू. आम्ही काही नाही केलं, प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी झाले आहेत. हो ग बाई, सगळे बिझी आहेत आणि तुम्ही रिकाम टेकडे ते रिकाम टेकडेच राहिले. मंडळी, त्या ससुल्यासारखंच ह्याचाही ते खेकडे शोध मोहीम मध्ये मध्ये रात्री अपरात्री चालूच असते. या दोघांनी मिळून ना त्या कोकणातले सगळे खेकडे शिंपल्या सगळं काही संपवून टाकलं आहे. एकाने काही त्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं की त्याच्या मागे मागे दुसरेही तेच करायला सुरू होतात. हा बनिकेत ना नुसता वाढलाय म्हणून वाढलाय हा मंडळी. त्या ससुल्यासारखा हा पण मूर्खच आहे. लहान मुलांना दाखवतो ते दाखवतो, पण नीट त्यांना कपडे वगैरे घालून व्यवस्थितपणे दाखवायचं तर ते नाही आडदान बिंडोकला जमत. त्या भावाच्या मुलीला कसा दाखवत होता, खेकडे पकडून आणले होते तेव्हा ती मुलगी तिकडे उघडी होती, तिला एक चांगला फ्रॉक घालायचा मग दाखवायचं तर नाही. चला तिला कपडे घातले नव्हते ठीक आहे, पण निदान ब्लर तरी करायचं होतं. असं सगळं दाखवणं चांगलं दिसते का? उद्या मोठी होऊन ती मुलगी तो व्हिडिओ बघेल, तिला कसं वाटेल? ह्या लोकांना काहीच वाटत नाही का? स्वतःची तर इज्जत विकून मोकळे झालेच आहे ते लोक डॉलरसाठी, पण इतरांच्या इज्जतीचा पण पंचनामा करतायत. आता दसऱ्याला ती बनी पूजा करत होती आणि ह्याचं काय ते सगळ्या गोष्टींवरती झापझूप करून कॅमेरा मारणं सुरू होतं. प्लस फालतूची बडबड तर ती कॉन्स्टंट आहेच. अरे निदान देवाची पूजा चालू आहे तेव्हा तरी स्वतःचं थोबाड बंद ठेवायचं, तर ते नाही याला जमत. इतर धुनी भांडी संघटनेवाल्यांसारखं हा पण मंडळी तसलाच आहे. ह्याच्याकडे काही कॉन्टेंट दाखवायला नसलं ना की घरातल्या बायकांना कॅमेरा समोर आणतो आणि रेसिपी बनवायला लावतो. ते चिकन रेसिपी, मटन रेसिपी, फिश रेसिपी 100 वेळा तरी दाखवून झालं असेल तरी पण आपलं सारखं तेच रिपीट दाखवणं याचं चालूच आहे. आणि लोकांना पण काय हे रिपीट बघायला आवडते ना, मला तेच समजत नाही. एक गोष्ट मला याची चांगली वाटली ती म्हणजे ह्याने ह्याच्या मित्राला मागचा पुढचा विचार न करता दुसऱ्या देशात कामाला पाठवलं आहे. आजकाल एवढं तर कोणी करत नाही कोणासाठी, पण याने मित्रासाठी एवढं केलं हे बघून खरंच खूप चांगलं वाटलं. बनीच्या डोळ्या जेवणाच्या सिरीज पाहिलं का मंडळी? संपतच नव्हत्या. तसं गृहप्रवेशच्या वेळी याने 1-1.5 तासाचे व्हिडिओ बनवले होते, तसंच सेम बेबी शॉवर सिरीज सुरू होते. मंडळी, ह्या बनिकेत वरती पण अधून मधून मी पॉडकास्ट बनवतच राहीन. तुम्हाला ऐकायला आवडतील का? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.